महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय आणि भाविकांच्या श्रद्धेचा उत्सव म्हणजे गणेशोत्सव। अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपल्याने नंदुरबार जिल्ह्यात गणेश मूर्ती तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे। नंदुरबारमध्ये तयार होणाऱ्या गणेश मूर्तींची मागणी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील विविध राज्यातही आहे। नंदुरबारच्या गणेश मूर्तींची खासियत काय आहे, पाहूया हा विशेष रिपोर्ट। महाराष्ट्रातील पेणनंतर सर्वाधिक गणेश मूर्ती तयार करणाऱ्या शहरांमध्ये नंदुरबारचा समावेश होतो। येथील मूर्ती कारखान्यांमध्ये 6 इंचांपासून ते 21 फूट उंचीपर्यंतच्या गणेश मूर्ती तयार केल्या जातात। काही सार्वजनिक गणेश मंडळांच्या विशेष मागणीनुसार मूर्तींची उंची, रूप आणि सजावटही त्यांच्या पसंतीनुसार केली जाते। भाऊ, काय नाव आहे आपलं आर्टचे नाव काय आणि मूर्त्यांची काय परिस्थिती आहे, कशी फायनल राहते? नमस्कार, मी मूर्तिकार नारायण यादव वाघ, नंदुरबार। ओमकारा मंगल श्री आर्ट आपल्या कारखान्याचं नाव आहे। सध्याची परिस्थिती अशी आहे की जे 10 फुटाचे वरचे गणपतींची बुकिंग आहे ती बऱ्यापैकी मंडळांनी करून घेतलेली आहे आणि आता त्याच्या खालचे जे मंडळ आहेत म्हणजे 8 फूट, 9 फूट, 7 फूट, 6 फूट आणि त्याच्या खालचे घरगुती मंडळ वगैरे किंवा घरच्या ज्या मूर्त्या असतात त्यांची बुकिंग आता आहे, सुरुवात झाली आहे। साधारणतः ती पण अजून 8-10 दिवसामध्ये 10-12 फुटाच्या मूर्त्या ज्या असतील त्या आणि 5-6 फुटाच्या मूर्त्या ज्या असतील त्या त्यांची बुकिंग मंडळ पूर्ण करतील आणि त्याच्यानंतर मग राहतील फक्त घरगुती मूर्त्या। तर घरगुती मूर्त्या या साधारणतः 15-20 दिवसा अगोदर मंडळ बुकिंग करत असतात। सध्या गणेश मूर्ती तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून प्रत्येक मूर्तीवर अत्यंत बारकाईने काम केले जात आहे। पर्यावरणपूरक रंगांना प्राधान्य देत पाण्यात विरघळणाऱ्या रंगांचा वापर केला जातो। काही ठिकाणच्या मागणीनुसार ऑइल पेंट आणि वॉटर कलर यांचा योग्य समन्वय साधून मूर्तींना आकर्षक रंगसंगती दिली जाते। त्यानंतर मूर्ती सुरक्षित पॅकिंग करून विविध शहरांमध्ये पाठविण्यासाठी तयार केल्या जातात। गणपती बाप्पा हा सर्वांच्या श्रद्धेचा आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे, त्यामुळे मूर्ती अधिक सुंदर आणि देखणी दिसावी यासाठी महिला कारागीरही मोठ्या मेहनतीने काम करत आहेत। साधारणतः आपल्याकडे आतापर्यंत जे काही गणपती आहेत बऱ्याच राज्यांमध्ये आता जात आहेत। राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, प्रत्येकाचं एक वाहन असतं, त्या वाहनाच्या हिशोबाने ते आपल्या ट्रॅव्हलिंगच्या हिशोबाने ते आपल्या जागेवरती घेऊन जातात। बऱ्याच मंडळांची आता प्रस्थान झालेले आहेत। काही मंडळ आता सुरत वगैरे यांची मंडळांची पण बुकिंग झालेली, त्यांची पण आता डिलिव्हरी तारीख म्हणजे त्यांच्या आगमन सोहळ्याच्या हिशोबाने आम्हाला त्यांचं काम पूर्ण करायचं आहे। त्याचप्रमाणे साधारणतः सगळ्याच प्रकारचे रंगांचा वापर आपण या गणपतींमध्ये करत असतो। पावसाळ्याच्या हिशोबाने पण आपण लवकर पीक सुकणारे कलर असतात जे आर्टिफिशियल असतात, म्हणजे नॅचरल असतात। असं काही त्याच्यात केमिकल वगैरे असा काही प्रयोग नसतो। पाण्यात विरघळणारे कलर असतात, परंतु एक लिक्विड फॉर्म असतो तो, त्याच्यामुळे ते पावसाळ्यात त्याचे झीज होऊ नये म्हणून आम्ही ते प्रकार वापरत असतो। प्रामुख्याने दागदागिने, वस्त्रे आणि विविध अलंकारांनी सजविल्यानंतर गणेश मूर्तीला अंतिम स्वरूप दिले जाते आणि बाप्पाचे मनमोहक रूप साकार होते। नंदुरबार जिल्ह्यात हजारो कारागिरांच्या कुशल हातांनी दरवर्षी हजारो गणेश मूर्ती तयार केल्या जातात, त्यामुळे येथील मूर्तींची मागणी महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यात सातत्याने वाढत आहे। आकर्षक, देखण्या आणि वैशिष्ट्यपूर्ण गणेश मूर्ती घ्यायच्या असतील तर नंदुरबारमधील मूर्ती कारखान्यांना एकदा तरी नक्की भेट द्यावी, असे चित्र सध्या पाहायला मिळत आहे। कुठले कलर जे ते वापरले जातात आणि मूर्तीला कलर दिल्यानंतर त्याला सुकण्यासाठी खूप जास्त कालावधी लागतो का काही? एक गम असतात काही की जे आता कॅमलचे कलर असतात, जे आपल्याला इको फ्रेंडली म्हणतो, त्याच्यावरती आपण ते पाऊस लागल्यामुळे ते खाली वाहू नये म्हणून त्याच्यावरती एक लिक्विड लावावं लागतं की ते घट्ट बसतं आणि नंतर काही कालांतराने जर ते पाण्यात गेलं तर ते विरघळतं। अशा प्रकारचे काही कलर असतात। डोळ्यांचे कलर असतात जे एकदम बारकाईने काम करावं लागतं। त्याच्यात बाकीचे कलर फेविक्रिल जे वापरावे लागतात की डोळा हा सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो गणपती बाप्पाचा, त्याच्याकडे सगळ्यांची नजर असते म्हणून त्याच्याकडे वैयक्तिक जास्त लक्ष द्यावं लागतं। ते कलरचे उपयोगी त्याप्रमाणेच करावं लागतं।